तर आज जो महत्त्वाचा भाग आपण बघणार आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. बघा, स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्या स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जाते. आणि मॅक्रोचा अर्थ जो आहे, मॅक्रो त्याचा अर्थ मोठा, मोठ्यातला मोठा घटक. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि त्याच्यामध्ये मग कोणकोणत्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो आहे, तर एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, म्हणजे जे एकूण घटक जे आहेत ह्या अशा एकूणाचा अभ्यास जो आहे तो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राची एक व्याख्या, जशी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण लक्षात ठेवलेली आहे तशी स्थूल अर्थशास्त्राची पण व्याख्या लक्षात ठेवा. ज्या अर्थशास्त्रात, बघा, ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो, व्याख्या कशी सांगितली आहे बघा, ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो त्यास स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. दुसरी एक व्याख्या जी आहे ती व्याख्या बघा, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. प्राध्यापक कार्ल शॅपिरो यानं केलेली जी व्याख्या जी आहे ती त्या ठिकाणी लक्षात ठेवा की स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते स्थूल अर्थशास्त्र, इथं बघा त्याची कार्ल शॅपिरोची व्याख्या तुम्हाला दिसेल. ही व्याख्या बघा, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी निगडीत आहे. दोन व्याख्या बघा, जशा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण लक्षात ठेवल्या तशी स्थूलची पण लक्षात ठेवा. एक व्याख्या बघा, जनरलमध्ये ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो त्या स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. मग एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, सर्वसाधारण किंमत पातळी. आणि दुसरी व्याख्या जी आहे तिकडे जशी मॉरिस डॉबची व्याख्या आपण लक्षात ठेवलेली होती सूक्ष्म अर्थशास्त्राची, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि तसं इकडं प्राध्यापक कार्ल शॅपिरोची ही व्याख्या लक्षात ठेवा. एका वळीमध्येच महत्त्वाची असणारी व्याख्या, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आपणाला परीक्षेला जो प्रश्न पडतो तो या पद्धतीने पडतो की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. किंवा दुसरा प्रश्न आपल्याला पडतो, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर हे दोन पॉईंट जे आहेत ते आपण आज या ठिकाणी बघतोय, महत्त्वाचे, परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये 4 पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. बघा 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे तो उत्पन्न व रोजगार सिद्धांत, दुसरा आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, तिसरा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आणि चौथा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. आता 4ही पॉईंट पुढं सिद्धांत हा शब्द आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं कसं आहे बघा, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. तर या 4 पॉईंटचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. व्याप्ती म्हणजे तर काय की त्या घटकामध्ये, त्या विषयामध्ये जो अभ्यास केले जाणारे घटक आहेत त्या अभ्यास केल्या जाणाऱ्या घटकाचा समावेश त्याच्यामध्ये असणं म्हणजे त्या विषयाची व्याप्ती. आणि जसं की स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपण पाहिली बघा, अमर्यादित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे, मर्यादित आहे, कारण तिथं एककाचा, लहान लहान घटकाचा अभ्यास केला जातोय. इथं जो अभ्यास केला जातोय स्थूल अर्थशास्त्रामध्ये तो अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातोय. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात ठेवत असताना पहिला पॉईंट जो आहे तो बघा, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. आता हे स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्याची 2 नावं पण लक्षात ठेवा, समष्टी अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र. तर याच्यामध्ये उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचा अभ्यास जो आहे तो केला जातोय. आता तुम्ही म्हणाल मग उत्पन्न रोजगार सिद्धांत किंवा सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हे आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमात आता आहे का, तर नाही. फक्त ही नावं लक्षात ठेवा. हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला FYSYच्या लेवलचं जे अर्थशास्त्र आहे तिथं तुम्हाला तो अभ्यासक्रम दिसून येईल. इथं फक्त नाव लक्षात ठेवा, 4 पॉईंट फक्त लक्षात ठेवा की उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्ये याच्यामध्ये काय आहे की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची पातळी आणि त्याच्यावरून रोजगार जो आहे तो रोजगार कसा निर्माण होतो हे आपणाला या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतावरून समजतं. आता हा सेपरेट पेपर आहे पुढं,
FYSYचं जे अर्थशास्त्र आहे तिथं या घटकाचा सविस्तर अभ्यास तुम्हाला दिसणार. आणि म्हणून इथं फक्त पॉईंट वजा लक्षात ठेवा की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न पातळी, उत्पादन पातळी आणि बेरोजगाराची पातळीमध्ये बदल किंवा चढ उतार जो आहे तो कसा होतो, कोणत्या पद्धतीनं होतो, याची कारणं या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्ये दिसून येतात. आणि त्याच्यासाठी मग ते उपभोग फलन, गुंतवणूक फलन हा पण अभ्यास आपणाला नाही. उपभोग फलन म्हणजे काय, गुंतवणूक फलन म्हणजे काय, फक्त शब्द लक्षात ठेवा, पुढं तो त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला दिसेल. तर सांगायचा मुद्दा काय की स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास केला जातो. दुसरा पॉईंट जो आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत, जनरल प्राईस ऑफ थेअरी, हा पण पुढं पेपर तुम्हाला दिसेल की अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांची सर्वसाधारणपणे किंमत पातळी जी आहे ती कशा पद्धतीनं निश्चित होते, वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात आणि त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये चढ उतार जो आहे तो कशा पद्धतीनं होतो, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये चढ उतार जो आहे तो कशा पद्धतीनं होतो, याची कारणं या स्थूल अर्थशास्त्रामध्ये शोधली जातात. अर्थव्यवस्थेमध्ये बघा तेजी मंदीची परिस्थिती असते. तेजीच्या परिस्थितीमध्ये काय होतं बघा की ग्राहकाची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढते. उत्पादकांनी किंवा विविध प्रकारच्या कंपन्यांनी ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे ते बाजारपेठेमध्ये खपतं. आणि मंदीच्या परिस्थितीमध्ये काय होतं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालेलं असतं पण त्याला बाजारपेठेमध्ये ग्राहक नसतात, मंदीची परिस्थिती असते. आणि मग बऱ्याच वेळा दुकानदार लोक म्हणतात किंवा विक्रेते म्हणतात बघा काय हो सध्या मंदी आहे, गिरायकच नाही आम्हाला. याचा अर्थ काय की वस्तू आणि सेवांचं उत्पादन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे पण ग्राहकाची क्रयशक्ती कमी आहे, ग्राहकाकडे पैसा नाही आणि त्याच्यामुळे त्याचा खप जो आहे तो त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून बघा कंपन्या, अनेक प्रकारच्या ज्या कंपन्या असतात, उद्योजक असतात, विक्रेते असतात, ते काय करतात, सेल लावतात बघा. 2 वस्तू खरेदी करा, 3री वस्तू तुम्हाला त्याच्यावरती फ्री मिळेल. किंवा हा मोठा किंवा 40 इंची 45 50 टी व्हीच्या बाबत पण असते बघा. 50 इंची टी व्ही जर तुम्ही या कंपनीचा खरेदी केला तर त्याच्यासोबत तुम्हाला ते ब्ल्यूटूथ म्हणा किंवा ते DVD प्लेअर म्हणा किंवा छोटी वस्तू त्याच्यासोबत भेट दिली जाते. आता ही भेट देण्याचा कार्यक्रम ज्यावेळेस कंपन्या किंवा विक्रेते लावतात त्यावेळेस समजून काय घ्यायचं की मार्केटमध्ये मंदीची परिस्थिती आहे आणि वस्तू खपवण्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी अवलंबताना दिसतात. तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये हे 2-3 पॉईंट जे आहेत, पहिले 2 पॉईंट की उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो आहे, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास जो आहे तो त्याच्यामध्ये केला जातो आहे, आणि 3रा पॉईंट जो आहे तो आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. आणि हा तर MA लेवलला पेपर आहे बघा, 100 मार्काचा. ज्यावेळी तुम्ही MA अर्थशास्त्र घ्याल त्यावेळी आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा स्वतंत्र पेपर आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था सर्वसाधारणपणे विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थेचा विकास जो आहे तो कशा पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं होतो आहे त्याच्यावरती विकसित, विकसनशील असे प्रकार त्या ठिकाणी पाडले जातात. तर अविकसित अर्थव्यवस्थेचा, विकसनशील अर्थव्यवस्थेचा विकास कोणत्या पद्धतीने करावा, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत याविषयीचं मार्गदर्शन या आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या सिद्धांतामध्ये मिळतं आणि त्याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यात काय तर आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांतामध्ये विविध प्रकारचे अर्थव्यवस्थेचा विकास कसा करावा या दृष्टिकोनातले सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांतामधून मार्गदर्शन सरकारला मिळतं. सरकार त्या दृष्टिकोनातून उपाययोजना ज्या आहेत ते त्या ठिकाणी करताना दिसतं. तर याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. आणि 4था पॉईंट जो आहे तो विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, समग्रलक्षी किंवा स्थूल सिद्धांत. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे विविध प्रकारचे सिद्धांत आहेत जसं की एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याशी संबंधित भागाशी हे निगडीत आहे. कारण उत्पादनाचे हे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमीला खंड मिळतोय, श्रमाला वेतन मिळतंय, भांडवलाला व्याज मिळतंय आणि संयोजकाला नफा मिळतो. तो कसा मिळतो, भूमीला खंड कसा मिळतो त्याचा सिद्धांत आहे, श्रमाला मजुरी कसा मिळते त्याचे सिद्धांत आहेत. हे सगळे सिद्धांत
12वीच्या अभ्यासक्रमात नाहीत, पुढं तुम्हाला आहेत. आणि म्हणून फक्त नावं लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला मी सांगतो की विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांताचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर 4 पॉईंट स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा म्हटलं की हे 4 पॉईंट तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकाल. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, हे 4 पॉईंट स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग म्हणजे हा आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न पडतोय. म्हणून तुम्हाला मी सांगितलं सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्याची मुद्दे पानाचे 2 भाग करा. डाव्या बाजूला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये 1 ते 8 वैशिष्ट्ये आहेत ते एकाखाली 1 लिहा. आणि उजव्या बाजूला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये ते एकाखाली 1 लिहा. आणि मग तुम्हाला ते तुलनात्मक दृष्टिकोनातून ते मुद्दे त्या वैशिष्ट्याचे मुद्दे सहजपणे तुमच्या ते लक्षात येतील. बघा स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकाचा अभ्यास आणि सूक्ष्ममध्ये आपण बघितलं होतं बघा वैयक्तिक घटकाचा अभ्यास. बघा एकमेकाच्या उलटा आहे का नाही बघा. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. कारण समग्र घटक मग कोणते घटक तर राष्ट्रीय उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न हा वैयक्तिक घटक झाला आणि राष्ट्रीय उत्पन्न हा समग्र घटक झाला, मोठा घटक झाला. तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास, राष्ट्रीय रोजगाराचा अभ्यास, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास, व्यापार चक्राचा अभ्यास, त्याच्यामध्ये तेजी मंदी हे घटक, त्याच्यामध्ये तेजीची अवस्था, मंदीची अवस्था, त्याचा अभ्यास या समग्र घटकांच्या अभ्यासामध्ये केला जातो. जसं की एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार पातळी याचा अभ्यास म्हणजे एकूणाचा अभ्यास समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. आणि तिकडं सूक्ष्ममध्ये मग याच्या उलटं बघा वैयक्तिक घटकांचा अभ्यास, मग वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक गुंतवणूक, वैयक्तिक खर्च, एका वस्तूची किंमत निश्चिती, त्याचा अभ्यास तिकडे केला जातो. आणि म्हणून हे मुद्दे एका पुढे एक असे लिहा की याच्यावर तो मुद्दा एकमेकाच्या विरुद्ध कसा आहे तो तुमच्या लक्षात येईल आणि त्याचं विश्लेषण लक्षात ठेवणं तुमच्या सोपं जाईल. दुसरा जो आहे तो बघा उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न सिद्धांताचा अभ्यास केला जातो. आणि तिकडं काय हो, आता तुमचा माईक बंद आहे, तुम्हाला उत्तर सांगता येणार नाही. तिकडं बघा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, कुठल्या सिद्धांताचा तर किंमत सिद्धांताचा. तर इकडं उत्पन्न सिद्धांताचा अभ्यास समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि हे जे उत्पन्न सिद्धांताचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये मग विशेषतः राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कशी आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध प्रकारचे घटक कसं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं करायचं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या प्रकरण 7 आपलं आहे बघा पुढं याच वर्षी आपल्याला 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्याच्या 3 पद्धती आहेत, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन जे आहे ते कसं करायचं आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी संबंधित कसं आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बदल कसा होतो, चढ उतार कसा होतो, व्यापार चक्राची अवस्था काय, याचा सर्वांचा अभ्यास या उत्पन्न सिद्धांतामध्ये केला जातो. आणि उत्पन्न सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि तिकडं सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं, किंमत सिद्धांत. बघा त्याच्या तिकडं किंमत सिद्धांताचा अभ्यास, इकडं उत्पन्न सिद्धांताचा अभ्यास. तिसरा पॉईंट बघा सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोल पाहिले जातात आणि तिकडचा पॉईंट तुमच्या लक्षात आहे का बघा, आला का लक्षात, कुठले समतोल तर आंशिक समतोल. तिकडं आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातोय आणि इकडं सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास जो आहे तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि सर्वसाधारण समतोल जे आहे ते कुठले तर एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा, एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च, हे घटक जे आहेत याचा समतोल जो आहे तो समतोल कसा साधला जातो याचा विचार या सर्वसाधारण समतोलाच्या विश्लेषणामध्ये केला जातो. कारण स्थूल अर्थशास्त्र जे आहे एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण घटक जे आहेत, एकूणाचा विचार जो आहे तो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. आणि म्हणून एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण किंमत किंवा सर्वसाधारण किंमत पातळी यांच्या आर्थिक वर्तनाचा विचार जो आहे तो इकडं स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. चौथा मुद्दा जो आहे तो बघा परस्परावलंबन.
परस्परावलंबन हे स्थूल अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे जे वैशिष्ट्य आहे, आता याच्या उलटं सूक्ष्ममध्ये तुम्हाला त्याचं तिकडचं वैशिष्ट्य दिसणार नाही, हे सेपरेट वैशिष्ट्य आहे. आता परस्परावलंबन कसं, तर स्थूल आर्थिक विश्लेषणामध्ये एकूण आर्थिक चले हे एकमेकावरती अवलंबून असतात, परस्परावरती अवलंबून असतात. कसं, तर उत्पन्न असेल, उत्पादन असेल, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी, हे जे आर्थिक चलं जे आहेत, आर्थिक घटक जे आहेत, या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतलं जातं. कारण का परस्परावलंबन कसं बघा, तर देशामध्ये उत्पादन वाढलं, उत्पादन पातळी वाढली, देशामध्ये लहान मोठे उद्योगधंदे वाढले. आता याच्यावरती परस्परावलंबन कसं आहे बघा, देशामध्ये लहान मोठे जर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावरती वाढले तर आपोआप देशामध्ये काय वाढणार आहे बघा, रोजगार वाढणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढली की उत्पन्न वाढेल, उत्पादन पातळी वाढेल, उत्पादन पातळी वाढली की देशातील लोकांना काम मिळेल, रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील. आणि म्हणून हे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक हे जे घटक जे आहेत ते परस्परावरती अवलंबून असणारे आहेत. आणि म्हणून गुंतवणूक पातळीमध्ये जर बदल झाला, जर देशामध्ये जर गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती, अर्थव्यवस्थेमध्ये जर गुंतवणूक जर मोठ्या प्रमाणावरती वाढली तर त्याचा परिणाम जो आहे तो एकूण उत्पादन वाढेल, देशामध्ये एकूण रोजगार वाढेल आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल. देशाचे पंतप्रधान बघा 2009 ते 2014 देशाचे पंतप्रधान त्यावेळी होते डॉक्टर मनमोहन सिंग. आता ते अर्थतज्ज्ञ पण आहेत. तर त्यांनी त्यावेळी लोकांना, देशातील जनतेला असा सल्ला दिला होता पंतप्रधान म्हणून, की भारतामध्ये बघा भारतीय लोकांना, भारतीय समाजामध्ये सोन्याच्या दागिन्याची आवड मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि भारतीय लोक सोने दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती टनामध्ये खरेदी करतात. आणि वास्तविक पाहता सोनं आपल्या देशामध्ये 100% तयार होत नाही. 20%च आपल्या देशामध्ये सोन्याचं उत्पादन होतं आहे. 80% सोनं परदेशातून मागवावं लागतं आहे. जसं खनिज तेलाचं पण तसंच आहे बघा. पेट्रोल, डिझेल तेही आपल्या देशामध्ये 20-25%च तयार होते. बाकीचं दुसऱ्या इराक, इराण, अरब कंट्रीजमधून ते मागवावं लागते. म्हणजे सोनं दुसऱ्या देशातून आपण मागवतो आणि खरेदी करतो आहे, तेल दुसऱ्या देशातून घेतो आहे. आणि गोडं तेलसुद्धा तुम्हाला काल उदाहरण सांगितलं, गोडे तेल जे आहेत ते सुद्धा परदेशातूनच आपण मागवतो आहे, त्याच्यावरती प्रक्रिया करून इथं ते विकतो आहे. तर सोन्याच्या बाबत त्यांनी असा सल्ला केला की भारतीयांनी सोनं खरेदी करू नये, कारण सोनं ही प्रतिष्ठेची वस्तू आहे, एवढंच तुम्हाला त्याचा फायदा होणार, बाकी काय होणार नाही. तर सोन्यामध्ये गुंतवणूक करा, न करता, सोन्यामध्ये गुंतवणूक न करता एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. कारण तुम्ही 1 लाख रुपयेचं 2 तोळा सोनं घेतलं तर तुम्हाला त्याच्यापासून काय फार मोठं प्रतिष्ठाच लाभेल. पण तेच 1 लाख रुपये जर तुम्ही शेअर्स खरेदी केले, शेअर बाजारामध्ये ते पैसे गुंतवले, तर त्याच्यामुळे तिकडे एखाद्याचा, उद्योजकाचा, संयोजकाचा कारखाना चालू होणार आहे. कारखाना चालू झाला म्हणजे देशासाठी आवश्यक असणारं वस्तू किंवा सेवाचं उत्पादन होणार आहे. त्या कारखान्यामध्ये लोकांना काम मिळणार आहे. आणि ती तुमची जी गुंतवणूक जी आहे ना ती देशामध्येच राहणार. कारण तुम्ही जर सोनं 100 रुपयेचं खरेदी केलं तर 20 रुपये देशात राहतात, 80 रुपयेचं सोनं परदेशातून आणलेलं असते, 80 रुपये परदेशात त्या ठिकाणी जातात. आणि त्या दृष्टिकोनातून तो सल्ला पंतप्रधानांनी दिलेला होता. तर गुंतवणूक जी आहे ती कशी आहे, देशामध्ये होणारी गुंतवणूक पातळी जी आहे ती कशी आहे, त्याच्यामध्ये बदल झाला असता अर्थव्यवस्थेमध्ये बदल कशा पद्धतीने होतो याचा विचार या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. 5वं वैशिष्ट्य बघा महत्त्वाचं, राशी पद्धत. आता तिकडं पद्धत जी कुठली आहे तुमच्या लक्षात आली का बघा, मनातल्या मनात तुम्हाला बोलता येणार नाही, विभाजन पद्धत. तर इतर राशी पद्धतीचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग ते प्राध्यापक बोल्डिंगचं उदाहरण लक्षात ठेवा, जंगलाचं उदाहरण, संपूर्ण झाडांचा अभ्यास जो आहे जंगलातील तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि एका झाडाचा अभ्यास त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर त्या दृष्टिकोनातून हे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा. पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते बघा, वृद्धीची प्रारूपे. आता ही वृद्धी जी आहे म्हणजे आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, थोडक्यात वृद्धीची प्रारूपे जी आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत, तर त्याच्यासाठी प्राध्यापक महालनोबिस याने एक अर्थव्यवस्थेचा विकास कसा करावा त्या संदर्भात सिद्धांत मांडलेला आहे. त्याला महालनोबिस वृद्धी प्रारूप असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्या सिद्धांताचा अभ्यास कुठे केला जातोय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. आणि मग ते महालनोबिसचं नाव जे आहे ते लक्षात ठेवा की त्यानं अर्थव्यवस्थेचा विकास करण्या दृष्टिकोनातून जो सिद्धांत मांडलेला आहे त्याला म्हटलं जाते महालनोबिस वृद्धी प्रारूप. पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी. देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या ठरतात कशा,
अर्थात ठरत असतात त्या मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरत असतात. तर त्या ठरतात कशा याचा विचार जो आहे तो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण किंमत पातळी महत्त्वाची आहे. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेतील सध्याच्या स्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी होय. देशामध्ये तुम्हाला ज्या बाजारपेठेमध्ये ज्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा दिसतात, काही वस्तू आणि सेवांच्या किमती लाखा नाहीत, कोट्या नाहीत, काही कमी किमतीचे आहेत, तर सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची काय काढली जाते, सरासरी काढली जाते. आणि मग ती सरासरी किंमत पातळी जी आहे ती कशी बदलत गेलेली आहे, त्याच्यामध्ये वाढ अथवा घट कशी होते, तर याचा अभ्यास जो आहे तो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो आहे. आणि पुढचं वैशिष्ट्य आहे शेवटचं महत्त्वाचं, धोरणाभिमुख. स्थूल अर्थशास्त्र हे सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. मग देशामध्ये भाववाढीची समस्या असेल तर त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं, देशामध्ये बेकारीची परिस्थिती असेल तर रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करायच्या, अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असेल तर अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर कसं काढायचं, याविषयीच्या उपाययोजना या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केल्या जातात. आणि सध्या बघा कोरोनाची परिस्थिती आहे, त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था आहे. बरेचसे उद्योगधंदे बंद पडले, पुण्या मुंबईच्या अनेक लहान मोठ्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत, कारण मंदीची अवस्था आहे, लॉकडाऊन आहे. आणि त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेचा विकास दर जो आहे भारताचा किंबहुना जगाच्या विविध देशांचा अर्थव्यवस्थेचा विकास दर जो आहे तो घटलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्राची विविध प्रकारची वैशिष्ट्ये सांगा, हा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. 2 पॉईंट आपण या ठिकाणी बघितले. बघा एक सूक्ष्म अर्थशास्त्र, आपलं स्थूल अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो त्या स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, त्याचे 4 पॉईंट, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष सिद्धांत. आणि त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये 8 वैशिष्ट्ये, पॉईंट चांगले लक्षात ठेवा. समग्र घटकाचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी, धोरणाभिमुख. मला वाटतं तुम्हाला हा जो पॉईंट जो आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, हा पॉईंट जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं